असं म्हटलं नव्हतं की मराठी भाषा कंपल्सरी नाही, त्यांनी मराठी भाषेला बेदखल करून टाकली. घाटकोपरची भाषा गुजराती. माझा प्रश्न त्याच्यावर होता, मुलुंडची भाषा काय ते पण सांगा, मग धारावीची भाषा काय ते पण सांगा, मग परळची भाषा काय ते पण सांगा, आणि मराठी माणूस मग कुठे उरला ते पण सांगा. अहो, मुंबई 105 मराठी माणसांच्या रक्तावर उभी आहे, इथल्या श्रमिकांच्या घामावर उभी आहे. ते श्रमिक कोण होते? मराठी माणसं होती. 105 हुतात्मे कोण होते? मराठी माणसं होती. मराठी माणसांमुळे मिळाली मुंबई. त्या मुंबईचा अवमूल्य भाषेनीकरण तुम्ही आजपर्यंत हिंदू मुसलमान लढवत आला, तुम्ही आजपर्यंत जाती जातीमध्ये भांडणं लावत आला, आता तुम्हाला भाषा होती का भांडणं लावायला? कोणाची हे भैयाची दृष्टी एकदम स्पष्ट आम्हाला तरी वाटतं. आणि जे आयुष्य म्हणजे या भूमीत घालवलंय त्या सगळ्यांना वाटतं की मराठी माणसाची आहे आणि ती मराठी माणसाचीच राहील. भैयाची दृष्टी स्पष्ट करावी, मुंबई कोणाची, तुम्हाला कोणाची वाटते? माझी मायभाषा आहे यार, माझी मायमाऊलीची भाषा आहे, ती मातृभाषा आहे. मातृभाषेचं जे अनन्यसाधारण माणसाच्या हृदयामध्ये असतं, किती सोपी असते ती भाषा व्यक्त करायला, त्याच्यातनं भावना सांगायला, त्याच्यातनं राग व्यक्त करायला, त्याच्यातनं एखादी शिवी द्यायला. आमची भाषा आहे. सारुछो याच्यावर नेणार असाल तर बरं झालं. मला त्याने मागितले भाषा. जर तुम्हाला गुजरातची मला आश्चर्य वाटतं. त्यांचं काय महाराष्ट्राची संबंध दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये येऊन हे भाषा फार भाषेचा प्रश्न उपस्थित करून आग लावण्याचं काही कारण नव्हतं. तुम्हाला माहीत नसेल त्या भागामध्ये पंतनगर नावाचं एक म्हाडा कॉलनी, ही मला वाटतं मुंबईतली ज्या मोठ्या म्हाडा कॉलनी त्याच्यातली म्हाडा कॉलनी. आणि त्या म्हाडा कॉलनीमध्ये जेव्हा सुरुवातीला राहायला आले तेव्हा 100% मराठी माणसं. भटवाडी आजही तुम्ही गेलात तर 100% मराठी माणसं. तुम्ही समोर गेलात हायवेच्या लगत रमाबाई आंबेडकर नगर आणि ती सगळी नगरं आहेत, ती नगर कोणाची आहे? 100% दलित वस्ती आहे, 100% मराठी माणसं. पण मराठी माणसाला तुम्ही बेदखल करताय का? सांगा एकदा आम्हाला. तुम्ही मराठी माणसाला महाराष्ट्रात हद्दपार करू इच्छिताय, त्याला दुय्यम लेखू इच्छिताय काय? गुजरातचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललंय तर नाकारता येणारच नाही आपल्याला. आपले अनेक उद्योग गुजरातला गेले, त्यामुळे गुजरातचं अतिक्रमण आपण सहन करतो. ज्या 105 हुतात्म्यांच्या रक्तावर आपण उभे आहोत हे आपल्याला, आपण तर त्या लढाईत नव्हतो, ते बिचारे लढले, संसार उद्ध्वस्त झाले आणि त्यांनी मुंबई आपल्याला दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये झालेलं त्यांचं बलिदान हे नाकारता येणार नाही. हे नाकारण्याचं काम जेव्हा आपण भाषेला विरोध करतो तेव्हा आपण नाकारण्याचं काम करतो. म्हणजे कुसुमाग्रजांच्या कविता असो, इतर अनेक कवी होऊन गेले त्यांच्या कविता असो, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जामेर शेखचे गीतं असो, त्यांचे ते डबलीवर बांधलेली गाणी असो, मराठीत होतं. तेव्हा मराठी माणूस पेटला आणि त्यांनी ही मुंबई ताब्यात घेतली. मुंबई आमची आहे, आमच्या रक्ताची, आमच्या हाडामासाची आहे. मुंबई ही आमच्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि मुंबई ही या देशाची ताकद आहे. मुंबईला असं बोलण्याचा प्रयत्न त्या बाजूला पडणार नाही. मला फक्त भैयाजी जोशी अत्यंत हुशार, ज्येष्ठ, प्रतिभावंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वतःचा दरारा असलेलं व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं असं बोलणं जाणं हे खूप चुकीचे इंगिली निर्देश करताय. त्याच्यामुळे मला त्यांचा तुम्ही हे एकदा क्लिअर करा की मुंबई कोणाची.
आम्हाला ते ऐकायचं तुमच्याकडून. मुंबईची भाषा कुठली ही तुमच्या तोंडात ना आम्हाला ऐकायचं. कारण का यशवंतराव चव्हाण जेव्हा मंगल केरच घेऊन झाले होते तेव्हा त्यांना विचारलेलं महाराष्ट्र कोणाचा, तेव्हा त्यांनी न बिचकता सांगितलेलं मराठी माणसाचा. आज आम्हाला भैयाजी जोशींच्या तोंडात नाही ऐकायचं. नंतर तुम्ही बोलून गेला, तुम्ही बोलला नसतात तर आम्ही तुम्हाला प्रश्नही विचारले नसतो. तुमच्याबद्दल अत्यंत सन्मान मान आहे आमच्या मनामध्ये, स्थान काय RSS मध्ये. अशा माणसाने असं बोललं मला वाटतं हुशारी विषारीची लायकी नाही. सह्याद्री जोशी जर हे एक प्रश्न विचारा, कोश्यारी या माणसाची लायकीच हा या काळ्या टोपी खाली दडलंय काय, असं मी पहिला प्रश्न जेव्हा त्यांनी काळी टोपी घालून बसले होते तेव्हा विचारलं होतं. त्या काळ्या टोपी खाली महाराष्ट्राबद्दलचा द्वेषच दडला होता. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांबद्दल त्या माणसाच्या मनात महाराष्ट्राबद्दल फक्त द्वेषच भरला होता. पण मी खरं सांगू तर मराठी माणसाला आता अपमान सहन करण्याची सवय व्हायला पाहिजे. आम्ही रिॲक्टच करत नाही, आम्हाला क्रोध येतच नाही, आम्हाला असं वाटतच नाही की माझ्या मातीबद्दल बोलतोय. या मातीसाठी 105 जण गेले, त्या मातीसाठी आता एक जणी उभं राहायला तयार. कोरटकरला 6व्या मजल्यावरती आणून वरती तो आपला ध्वज लागलाय ना त्याच्यावरती बसवली. हे राज्य त्यांचं आहे, ही राज्य व्यवस्था त्यांची आहे. ही राज्य व्यवस्था कोरटकर आणि सोलापूरकरचीच आहे. आम्हाला काहीच वाटत नाही शिवाजी महाराजांचा अपमान झाला काय, त्यांचं कर्तृत्व आम्ही ठेवणं केलं काय, त्यांची मूर्ती आम्ही छोटी केली काय, त्यांच्या शौर्याला आम्ही म्हणजे इग्नोर केलं काय, आम्हाला काही वाटत नाही. आम्हाला फक्त शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला हार घालण्यासाठी नसतं. बाकी आम्हाला शिवाजी महाराज राग येऊन किती येईल आणि काय करू शकतो सोलापूरकरला आणि कोरटकरला. पूर्ण सरकार त्यांच्या मागे होतं. म्हणजे शिवाजी महाराजांना शिव्या देणाऱ्यांना याच्यापुढे काही होणार नाही. या विकास अवस्था वाईट कोरटकर वरती पडदा साधण्यासाठी अनेक चाली रचल्या गेल्या.